जळगावच्या पालदी गावामध्ये काल सायंकाळच्या सुमारास 2 गटात वाद झाला आणि या वादामध्ये या ठिकाणी गावामध्ये जे आहे काही दुकानं जाळण्यात आली होती। 3 ते 4 वाहने सुद्धा पेटवण्यात आली होती, तर काही दुकानांची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती। सध्या आपण आता पालदी या गावामध्ये आहोत, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासून या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या। तसेच स्वतः पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतः या घटनास्थळी रात्रभरापासून ठाण मांडून आहेत। आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी जी दुकानं जाळण्यात आलेली आहे, आपण त्या ठिकाणी आहोत। आता या ठिकाणी सध्या पालदी गावामध्ये परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी वाहनातून जात असताना त्यांच्या वाहनाचा धक्का लागला आणि त्यावरून शिवीगाळ झाल्याने हा वाद निर्माण झाला होता। आणि या वादानंतर या ठिकाणी काही संशयितांनी जी आहे या ठिकाणी दुकानं पेटवली, काही दुकानांची तोडफोड केली, तर काही ठिकाणी जी आहे वाहनंसुद्धा या ठिकाणी जाळण्यात आली होती। या घटनेनंतर तातडीने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली। ज्या दुकानांना जाळण्यात आलं होतं ते दुकानं विझवण्याचं रात्री शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होते आणि रात्रभरामध्ये ही दुकानं विझवण्यात आली। दुकानांना लागलेली, वाहनांना लागलेली आग विझवण्यात आली। सद्यस्थितीमध्ये पालदी गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालदी गावामध्ये उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत जे आहे कलम 144 लागू करण्यात आले असून सद्यस्थितीत गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि वाहनाच्या माध्यमातून, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून गावकऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये पालदी गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये 60 ते 8 संशयितांना अटक करण्यात आल्याची सुद्धा माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।